हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा आपल्या माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर आज हळद फोडण्याचा कार्यक्रम होता, कारण सकाळची हळद होती तर त्यामुळे मग आदल्याच दिवशी हळद फोडून घेतली। तर स्वयंपाक वगैरे करून जेवणाला माणसंही बसून दिलेले होते आणि इकडे अर्चना मामी मस्त सजावट करत होती। तर आपल्या महालक्ष्मीमध्ये ज्या काही शोच्या बाहुल्या वगैरे आणल्या होत्या ना, त्या घेऊन आलो होतो, तर त्यात ठेवायचं चालू होतं आणि इकडे मस्त गरमागरम पोळ्या करायच्या होत्या, कारण भरपूर सारे पाहुणे असतात तर भरपूर स्वयंपाकही करावा लागतो। तर त्यामुळे 3-4 बाया बसलेल्या इकडे सगळे काही पोळ्या लाटण्यासाठी। आणि हे बघा भरपूर अशा मोठ्या क्वांटिटीमध्ये केलेल्या आहे पोळ्या, भरपूर पोळ्या वगैरे केल्या, भाजी भात वगैरे झालेलं होतं। आणि इकडे मग अर्चना मामी छान असं रुखवत वगैरे मांडून ठेवत होत्या, छान असं फोटोशूट, त्यानंतर गहण्या बांगड्यांचा कार्यक्रम होणार होता, ते पण पुढे दाखवते। आणि एक खूप काल छान एक रील आली तुमच्यासोबत शेअर केली मी, तर तेही शूट केलेले आहे, तेही बघा, खूप मजा, खूप आम्ही हसलो वगैरे, खूप छान झाला कार्यक्रम। तर इकडे मी ना आणलेले सगळे काही काढत होती बॉक्समधनं। चला तर अर्चना मामी एक एक काढून देत होते मी आणि मग लावत होते। सईला मी घरी ठेवलेलं होतं, कारण लहान मुलं आहे ना उन्हाचं खूप खेळतात, तर माईंकडे होती ती, मी थोड्या वेळ आली होती, त्यानंतर मी पण घरी गेली। तर खूप छान मस्त गाण्या बांगड्यांचा कार्यक्रम झालेला आहे। पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, छान व्हिडिओ असणार आहे। तर आता बांगड्यावाले पण आलेले होते, तर भरपूर साऱ्या बांगड्या काढून ठेवल्या होत्या, ज्यांना पण ज्या पण बांगड्या आवडेल ना त्या भरायच्या होत्या। मम्मीचे ते थोडेसे फोटो वगैरे काढले मी आणि त्यानंतर सगळ्याच बायकांना बांगड्या वगैरे भरल्या। भरपूर रंगीबिरंगी बघा बांगड्या आहे, ज्याला जो ही कलर आवडेल, जो ही भरायचा आहे त्यांनी भरायचा। तर इथे मग बांगडेवाले बसलेले होते बांगड्या भरण्यासाठी, तर इथे मम्मी थोडंसं बोलत होती। प्रत्येकाची चॉईस वेगळी, सांगते मला त्या कल्याणी म्हटले त्या नारंगी ह्या हिरव्या भारी वाटतं आहे ना, वेगळी डिझाईन ती नाही आवडत मला। तू घे भरून दे, पूजा करून देऊ पाका बाबा नाही हा ना, गणपतीची पूजा, गणपती काढते पाका बाबा असतं मग तुला लावला असं पाहिजे, पाका बाबा असतं मग दोघीने नाही तू का होते, घे ना पूजा करून लावून गणपती लावायचा नाही आता, घ्या पटकन आवरा, सांगा मला पटकन छान। राहुल, आमचा राहुल भाऊ खूप छान आहे, त्यांचं नाव छान आहे। हा मला खरंच आठवत नाही, फोन मी शोधून सांगते, वंदन करते तुला, राहुल नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला, खूप छान छान।
चला तर आत्ता इन्स्टाला आहे ना तर आत्याबाईची रील एकदम म्हणजे फेमस आहे, तर ती पण आम्हाला बनवायची होती. तर हे सगळं काही फक्त रील बनवण्यासाठी केलं होतं, असं काही नाही आहे. तर काहीच नाही, फक्त ॲक्शन पाणी बिणी द्यायचं. पटापट या. चला आम्हीही खूप हसलो, त्यांनाही खूप हसू येत होतं, पण त्या थोडा कंट्रोल करत होत्या. तर खूप छान मस्त रील आलेली आहे, आपल्या चॅनलवरतीही टाकलेली आहे, नक्की जाऊन बघा. तर इथे ना त्या पायही दाबत होत्या, सांगत होत्या आणि रील शूट करणारे शूट करत होते. खूप छान आली पण. तर ॲक्च्युली सगळ्यांना मस्त जमले. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हीही खूप हसला असाल ना, तर बऱ्याच त्यांच्या खूप कमेंट होत्या आणि खूप म्हणजे त्यांनाही खूप हसू आलं होतं. तर छान मस्त व्ह्यूज पण मस्त आलेले आहे. तर ज्या त्यांनी बघितलं नसेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा तुम्ही नक्कीच. तर चला व्हिडिओ संपूर्ण पुढे बघा, कारण अजून संगीतचा कार्यक्रमही रात्री होता ना, तर छान मस्त गेम वगैरे झालेले आहे. तर ते गेमही तुमच्यासोबत शेअर केलेले, कोण जिंकलं काय, तर कोणते गेम होते ते पण पुढे दाखवते. तर आता हळद फोडायची होती, कारण दुसऱ्या दिवशी सकाळची हळद होती आणि मग एवढं काही म्हणजे एका दिवसात शक्य नाही, तर मग आदल्या दिवशीच हळद फोडून घेतली. तर मग हळद म्हणजे फोडण्यापूर्वी सगळ्या 5 बायकांनी एकमेकीने हळदी कुंकू लावून घेतलं आणि एका साईडला अजून बांगड्या भरण्याचंही चालू होतं. तर मम्मीही बसली होती, मम्मी छान मस्त पैठणी घालून आलेली होती, मस्त दिसत होती. तर आता सगळ्यांचेच लोक तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मग इकडे ना एकमेकींना हळद वगैरे लावून तर हळद कुंकू लावून आता हळद फोडण्यासाठी बसू. तर इथे बसणार होत्या, तर इकडे दगड वगैरे घेतलेले होते. तर त्या दगडावरती पहिले सगळी हळद थोडीशी फोडून घेतील आणि त्यानंतर मग जातावरती दळतील. आणि जेव्हा हळद दळतात ना तेव्हा छान मस्त गाणं पण गायलं जातं, ते पण थोडंसं ऐकवते. जास्त काही शूट म्हणजे जेवढं शूट घेता आलं तेवढं केलेलं आहे. आणि हळद आहे ना अशी म्हणतात लेकूरवाळी हळद घेतात, तर तशीच लेकूरवाळी हळद घेतलेली म्हणजे आपण जेव्हा हळदी कुंकवाचा बाजार करतो ना तेव्हाच आणली जाते. तर आपले सगळे काही व्हिडिओ आहे पहिले सौरभ भाऊच्या लग्नाचे, ते पण नक्की बघा. तर छान आहे. आणि इकडे बघा, तर इथे पण आहे ना गाणे चालू होते पण खूप आवाज होता, तर त्यामुळे मग म्यूट केलेला आहे. तर चला पुढचा व्हिडिओही बघत राहा.
कानाचं नाही बरोबर आले हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये. जरा तर आता सायंकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आज सकाळी ना हळद वगैरे दळून घेतली कारण उद्या सकाळची हळद आहे आणि आज आहे मेहंदीचा कार्यक्रम. कसा होतो काय तर पुढे व्हिडिओ बघा, खूप छान नसणार आहे, सगळ्या ताईंना आवडणार आहे आजचा व्हिडिओ, बघत राहा. जवळ आले का? कपडे घेतले लग्नाला? बापरे. चला तर दुपारचे हळद वगैरे दळल्यानंतर मी 2-2:30ला घरी आली होती. त्यानंतर आराम केला आणि पुन्हा आम्ही ना सायंकाळी मग आलो होतो इकडे. तर आज मस्त मेहंदी संगीतचा कार्यक्रम होता तर इकडे पण आता स्वयंपाक चालू होता. तर इकडे पोळ्या वगैरे आणि आज मस्त काळ्या वड्याची भाजी केली होती व सांडगे. तर आमच्याकडे लग्न घरामध्ये वड्याची भाजी एक दिवस केलीच जाते. तर आणि लग्नाची जी वड्याची भाजी असते ना त्याची टेस्ट वेगळीच असते. घरी आपण नेहमी करतो पण ही लग्नामध्ये ना म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये पण केली जाते आणि त्याची एक टेस्टच वेगळी असते. तर आज वड्याची भाजी होती आणि इकडे सई अंशू मस्त स्टेजवरती मस्त त्यांचं चालू होतं खेळण्याचं आणि स्टेज पण छान मस्त असं आहे ना लाईटिंग वगैरे लावली होती, छान होता, मस्त दोघांचे फोटो होते. आणि इकडे आता आम्हीही जेवण करायला बसलो. मस्त पापड, काळ्या मसाल्याची वड्याची भाजी, पोळी, कांदा, लिंबू आणि कैरी, खूप छान जेवण झालं. मिस्टर पण आलेले होते, ते पण तिकडे मामन ते सगळे काही जेवायला बसलेले, काकान ते. आम्ही इकडे जेवायला बसलोय, दीदीलाही आणलेलं होतं सोबत. आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे म्हणजे सगळ्यांचं पहिले जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग संगीतचा कार्यक्रम सुरू झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना गेम खेळले ना ते तुमच्यासोबत शेअर करते आणि उद्या तुम्हाला डान्सचे व्हिडिओ येतील कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी थोडं शेअर केलेलं आहे. आणि जरा वेळ आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर आमच्या इथे सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. आलेल्या सर्व नातेवाईकांचे, आप्तेष्टांचे, मित्रमंडळींचे, मित्र परिवारांकडून पण आता इथं गाणं थांबल्यानंतर तुम्हाला आम्ही काहीतरी टास्क देणार आहोत. ते तुम्हाला पटकन पूर्ण करायचंय, त्याशिवाय तुम्हाला पुढची मिळणार नाही. ते काम पूर्ण करायचंय, मग खुर्चीवर बसायचंय आणि मजा येणार आहे, अवघड नाही. चला तर गेम असा होता की गाणं थांबल्यानंतर काहीतरी टास्क देतील म्हणजे असं 5 रुपयाचं नाणं किंवा काहीतरी आणायला लावतील. आता 5 रुपयाचं नाणं आणायला लावलं होतं, सगळ्या बायका गेल्या होत्या नाणं आणण्यासाठी आणि मम्मीने बसून घेतलं आणि जे नाणं घेऊन येईल आणि खुर्चीवर बसल ते जिंकलं असं आणि जे आणणार नाही मग ते गेमच्या बाहेर आऊट असा गेम होता. तर कोण जिंकलं कोण विनर झालं पुढे व्हिडिओ बघा.
चला शेवटचा होता की सफेद केस आणायचे होते आणि त्या मावशी विनर झाल्या. आम्ही ते सगळे काही बसलेलो होतो. छान मस्त त्यांनी उखाणा वगैरे घेतला आणि त्यानंतर दुसराही गेम. आता दुसरा गेम असा होता की गाणं चालू होईल, एकमेकींच्या डोक्यावरती ग्लास आहे ते एकमेकींनी ओढायचे. गाणं बंद झाल्यानंतर जिच्या डोक्यावरती ग्लास नाही ती गेमच्या बाहेर असा गेम होता. आणि सगळ्या इकडे ना डोक्यावरती ग्लास घेऊन बघा मामी मावशीन त्या सगळ्या काही उभ्या आहे आणि हे बघा एकमेकींच्या ओढताय. असं ओढून गेम खेळायचा होता. पहिले सगळ्यांच्या काही लक्षात आलं नाही, त्यानंतर आल्यानंतर इतकी मजा आली, इतकी धमाल केली सगळ्यांनीच. सगळ्यांनाच खूप हसत होते गेम खेळता आणि खूप छान झालं. या गेमचंही विनर कोण झालं पुढे बघायचं आहे ना, मजा येते ना व्हिडिओ बघताना. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा, कोण विनर झालं होतं तुम्हालाही बघायचं आहे. तर अर्चना मामींनीही छान मस्त उखाणा घेतलेला होता. हे बघा, तर संध्या मावशी सांगत होती आणि गाणंही चालू होतं. तर एकमेकींचे ग्लास ओढत होते ते. तर जिचा पण ग्लास तिच्या डोक्यावरती नाही ती लगेच गेमच्या बाहेर जात होती. तर चला पुढे व्हिडिओ बघा.
जेही विनर झालं त्यांना कॅडबरी दिल्या. अर्चना मामी पण आहे ना ग्लासच्या गेममध्ये विनर झाल्या होत्या. अर्चना मामींनाही भेटलं, सयंशूला घेऊन गेल्या होत्या सोबत. आणि त्यानंतर आहे ना इकडे मामा मामींची तर ॲनिव्हर्सरी होती, त्यांचं सेलिब्रेशन झालं. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. सगळ्यांना बाय.